जहापना, रामशेज असा शब्द जरी अजून कोणी उच्चारला तरी आमची उंट घोडी थरथर कापतात. मुक्या जनावरांची ही तऱ्हा, तर फौजींचं काय? असद खान बोलला. वजीरे आजम, आपण शिकस्त खाल्लीत की काय? पातशाचे तपकिरी डोळे उग्र झाले. मुझे बस इतना ही कहना है मेरे आका. रामशेज सारखे मरगठ्ठ्यांचे 350 किल्ले आहेत. ते जिंकण्यासाठी उरलेली जिंदगी वाया घालवण्याऐवजी संभाशी गोड बोलावे. त्यांच्या गडदुर्गांचा कब्जा पहिले हासिल करावा हजरत. औरंगजेबाने राहुल्ला खानाकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. तसा खान बोलला. मेरे आका, संभा आणि तो कवी कलश जातीचे बदमाश आहेत. खुद्द शहनशांना गाली देतात. पातशाह आपल्या सहकाऱ्यांचे सल्ले शांतपणे ऐकत होता. शक्यतो मतप्रदर्शन करत नव्हता. मात्र संभाचा जल्दीने न करता त्याच्याशी गोड बोलावे. जरूर तर थोड्याशा धाकाने, थोडीशी प्यार मोहब्बत दाखवून त्याचे किल्ले काबीज करावेत. अशाच विचारांचा फार मोठा वर्ग पातशाच्या सरदारांमध्ये होता. दक्षिणेत 8-9 वर्षांची जिंदगी गुजरली, ते खूप झाले. आता युद्ध नको की संघर्ष नको, लागल्या पावली उत्तरेकडे निघून जाऊ, अशाच विचाराने सर्वांना बेताप केले होते. अलीकडे पातशाची मनस्थिती खूप चांगली होती. आपल्या परिवारासोबत तो खाण्याचा आनंद घेईच. त्यासाठी नात्याने काका असलेल्या असद खानालाही तो आग्रहाने बोलवी. मध्येच त्याला हास्य विनोदाचीही लहर येई. त्याच्या विनोदावर मात्र त्याच्या बहुबेगमांची पंचायत होई. त्या त्याचा नूर पाहून तोलून मापून हसत. एकदा पातशाने विचारले, उदेपुरी जेव्हा गोधुलू बेला काफरांच्या भाषेत तिन्ही सांज होते, तेव्हा काफरांच्या औरती काय करतात? उदेपुरीला काही उत्तर देता आले नाही. तेव्हा पातशाने प्रश्नार्थक नजरेने असद खानाकडे बघितले. तसा असद खान सहज बोलून गेला. अशा वेळी त्या औरती इर्दगिर्द फिरणारे मुर्गे मुर्गी आणि भेडबकरींना कोंडतात. त्यावर मुदप्पा खाण्यात हास्याची लहर उठली. आपल्या शहजादीकडे अभिमानाने बघत पातशा बोलला. जिन्नत उन्निसा, बिटिया तूच सांग ह्या सवालाचा सही जवाब. अब्बाजान, हिंदू औरती तिन्ही सांजेला आपल्या देवापुढच्या दियांच्या वाती पेटवतात. त्याला नमस्कार करतात. अंगणामध्ये येऊन आपल्या घरधन्याची राह देखतात. घराच्या आसपास जेव्हा त्यांच्या शोहराचा घोडा खिंकाळतो, तेव्हाच त्यांच्या कलेजात खुशीचा दर्या उसळतो. फिर संभाला गिरफ्तार करून किती दिवस झाले? औरंगजेबाची चर्या कसल्याशा रहस्यमय आनंदाने फुलून आली. आपला पातळ ओठ मिजाशीने दाताखाली दाबत तो बोलला. संभाची आपल्या बेगमेवर किती मोहब्बत आहे, त्याचे फक्त अफसाने आम्ही ऐकून आहोत. आपल्या औरतीच्या नावाचे शिक्के आपल्या शियासतीमध्ये वापरत होता म्हणे हा मूर्ख संभा. खैर, संभाची राणी आता पागल हिरनी जैसी यहाँ वहाँ दौड़ती होगी, बेताब होगी. क्या कहना चाहते हो अप्पा? शहजादीने विचारले. आज नहीं तो कल, लेकिन आपल्या शौहरच्या जिंदगीचा इल्तिजा भीक मागत ती जंगलची हिरणी इकडे जरूर येईल. अब्बाजान. हाँ बेटिया, वो अकेली नहीं आएगी. ती साऱ्या गडदुर्गांच्या चाव्या घेऊन येईल. अभिमानाने चौफेर नजर टाकत पातशाह बोलला. संभा की जिंदगी की खातिर बेताब होकर मेरे पैरों में अपना नाक रगड़ेगी वो. जरूर आएगी वो. औरंगजेबाच्या जागृत नजरेतून एकही बाब सुटत नव्हती. शहजादी जिन्नत उन्निसा अकारण अलीकडे अस्वस्थ दिसत होती. विशेषतः काफर बच्चा संभाजीची दिंड काढल्यापासून आपल्या शहजादीची बेचैनी वाढल्याचे त्याला आढळून आले होते. गेली 10 वर्षे दुर्गाबाई राजबंदी या नात्याने पातशाच्या कैदेत दिवस काढत होत्या. आपल्या शहजादीला दुर्गाबाई आणि कमळजाबद्दल खूप आपुलकी असल्याचे औरंगजेबाला माहीत होते. उदेपुरी असो, नवाबबाई अगर औरंगाबादी महल, आपल्या कोणत्याही बेगमेपेक्षा पातशाह जिनतचे खूप ऐकतो. तिच्या शब्दांना मान देतो. ही गोष्ट तशी सर्वांनाच माहीत होती. खाना घेता घेता
जिनतने आपल्या बापाला विचारले, अब्बाजान, त्या संभाला जीवे मारायचा इरादा दिसतो तुमचा? अभी तक नहीं मालूम. असे म्हणता म्हणता पातशाह भानावर येऊन विचारू लागला, क्यों, आपको क्या तकलीफ है? बस ऐसे ही अब्बा. पातशाह अलीकडे दुसऱ्या एका कारणासाठी भलताच खुश होता. तो आपल्या शहजादीला बोलला, भरे बाजार में जैसा मुर्गा नाचता है, झुटी पिसे लावलेला लाकडाच्या चोचीचा मुर्गा, तसा शिवाचा त्या नापाक बच्चाला आम्ही चौकातून नाचवला. वाटलं कदाचित हे मरगठ्ठे बगावत करून आमच्या अंगावर धावतील. बगावत कसली जहापना? शहजादीच्या मुखामध्ये घास अडखळला. राजनीतीच्या मामल्यामध्ये आपण बोलावे की बोलू नये या विचाराने ती थबकली. पुन्हा न राहवून बोलली, तरीही अब्बा मला वाटतं आपण रहम करावा. कैसा रहम बेटिया? त्या संभाला पुरी जिंदगीभर कैदखान्याच्या बोळकांडात फेकून द्या, पण त्याला जीवे नका मारू. औरंगजेब गुस्सात उत्तरला, देखेंगे, लेकिन वो नादान है बडा हटेला, मोडेल पण वाकणार नाही. अब्बाजान, आदमी हसी खुशीने जगतो तेव्हा त्याला कशाचे काहीच वाटत नाही, पण एकदा मौतचा दरवाजा बघितला की मोठमोठ्या शैतानांचीही घाबरगुंडी उडते. नाही शहजादी, हा शिवाचा छोकरा बडा हट्टी आहे. आम्ही तर या जहन्नमी पुढे पुरे हैराण झालोय. त्या दोघा बदमाशांचे इतके हाल झाले, नरकापेक्षाही जादा यातनांनी त्यांना आपला जीव नको नकोसा वाटत असेल, पण ते दोघेही बदमाश वाकायला झुकायला तयार होत नाहीत. आपली शिवलेली तोंडे ते उघडतात फक्त आम्हाला शिव्याशाप देण्यासाठी. लेकिन अब्बाजान, दुर्गा, राणू, कमळजासारखे रिश्तेदार आमच्या बंदीखान्यात आहेत. त्या रिश्तेदारांकडून त्याला सुखाच्या 4 गोष्टी का समजावत नाही आपण? आपली रक्ताची माणसं भेटली की बडे बडे पहाडसुद्धा पिघळून जातात. संभा तर म्हणतात शायर आहे. औरंगजेबाने मोठ्या गर्वाने आपल्या शहजादीकडे बघितले. पातशाची चर्या चमकली. त्याला जुना इतिहास आठवला. याआधी जेव्हा दुर्गादेवी आणि राणूबाई अहमदनगरच्या कैदेत होत्या, तेव्हा अनेकदा शंभूराजांनी 15-15 हजारांची फौज पाठवून नगरच्या किल्ल्याला भगदाड पाडायचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्या राजबंद्यांना औरंगजेबाने पुढे कायमचे बहादूरगडावर आणून ठेवले होते. आपल्या पत्नीच्या आणि बहिणीच्या प्रेमापोटी शायर संभा किती पागल होतो याची कल्पना पातशाला होतीच. आणि आता तर 10-11 वर्षांच्या अंतराने संभाच्या त्या प्रियतमांना त्याच्या पुढे उभे केले तर नक्कीच संभाची पोलादी छाती वितळून जाईल. राजगादीपेक्षा आपल्या दिलवरांच्या सहवासासाठी जखमी पाखरासारखा तो झुरून जाईल. वाटेल त्या करारावर स्वाक्षऱ्या करेल. एकदाचे कोडे सुटले अशा आनंदात पातशाह खाजगीकडून बाहेर पडला. शहजादीच्या मुखावर कौतुकाने हात फिरवत उदेपुरी बेगम बोलली, बिटिया, हजरतांपुढे बोलायचं कोठून धाडस येतं तुला? नाही अम्मीजान, कोणाचंही दुःख बघितलं की माझ्या कलेजाही दुःखाने पिळवटून जातो. ही गोष्ट जिनतने उच्चारली त्यावेळी सलीमगडाच्या तटबंदीआड आजन्म कैद भोगणाऱ्या आपल्या थोरल्या बहिणीची झेबून निसाची तिला प्रकर्षाने आठवण झाली. तिच्या डोळ्यात आसू उतरले.